नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। दारूच्या नशेत बेदरकार कार चालवून दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डर पुत्र वेदांत अग्रवाल याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे। वेदांतला आधी अटक झालेल्या दिवशीच जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेच, शिवाय न्यायालयाने त्याला घातलेल्या अटीही त्यापेक्षा आश्चर्यकारक आहे। दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांतला न्यायालयाने अल्पवयीन आरोपी असल्याने जामीन मंजूर केला। त्याला ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करायला सांगितलंय आणि अपघातावर निबंध लिहायला सांगितलंय। एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे आरोपीला वाचवण्यासाठी खुद्द आमदाराकडून प्रयत्न झाल्याचा आरोप होतो आहे। आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत महायुतीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास दर्शवला आहे। सोबतच त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार क्लीन बोल्ड होतील अशी बोचरी टीका केली होती। त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। कोणाच्या विकेट कोण पाडतील हे मतदार राजा ज्येष्ठ आहे, तो ठरवतो। असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही। मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर ते 50 जागाही जिंकतील, त्यासाठी ते 3 जागा पाकिस्तानातून देखील घेतील, त्यांचा काय भरोसा, अशी खोचक टीका करत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मनोज जरांगेंनी परत एकदा सरकारला इशारा दिलाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय। मी राजकारणात पडणार नाही, निवडणुकीला उभा राहणार नाही। जर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर मात्र 100% मराठा समाज मैदानात उतरणार आहे। मी देखील मैदानात उतरणार आहे। आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत। मतदान केंद्रांबाहेरील सुविधांबाबत अनेक तक्रारी होत्या। किमान मतदारांनी सावलीत रांगेत उभे राहावे, त्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी काही आवश्यक गोष्टींची गरज नाही, या गोष्टींकडे लक्ष द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली। तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केलेल्या नेत्यांवर निवडणूक आयोग कारवाई करेल का, असा प्रश्न देखील विचारला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। मात्र शांतिगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले। मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला। त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केले होते। हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज मतदानाची रणधुमाळी रंगताना दिसली। अशातच आज धुळ्यातील साक्री रोड येथील स्वामी ठेऊराम हायस्कूल मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे बघायला मिळते। या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आलाय। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते सर्रासपणे बूथ जवळ उभे राहून भाजपचा प्रचार करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्याची भाजपची रणनीती फसली। याबाबत भाजपचं गणित पूर्णपणे चुकलंय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 150 जागांवर विजय मिळेल असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 1 जूनला एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होतील, पण त्यापूर्वीच काही गोपनीय सर्व्हे करण्यात आले आहेत। या गोपनीय सर्वेक्षणांचा कल पाहता मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत 150 जागांचा आकडाही पार करणार नाही, तर इंडिया आघाडी लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय। आज मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान झाले। यामध्ये मुंबईतल्या मुस्लिम समाजाने नोटाला मतदान करावं असं आवाहन मुस्लिम सेवाभावी संस्थांनी केलं होतं। यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की काही लोक एखादा कागद काढतात आणि जाणून बुजून त्या धर्मातील लोकांना मतदानापासून दूर करण्याचे काम करतात, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय।
तर सध्या मोदी सरकारची जी तानाशाही सुरू झाली आहे त्यापासून देशाला वाचवण्याकरिता आपल्याला मतदान करावं लागणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले. राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचं बघायला मिळतंय. अशातच हीच चीड आज शेतकरी मतदार राजाने मतदान करताना देखील दाखवली आहे. गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. यात अगदी बागलाणचे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील सहभाग घेत मतदान केले. सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केलं. तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आलाय. आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिलंय. निवडणुकीची अग्निपरीक्षा आमच्यासाठी नवीन नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे अगोदरच निवडून आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ठाण्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान केल्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचे आवाहन केले. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.